नमस्कार. चला तर मी कल्पना माझ्या YouTube चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे. चला तर आज आपल्याला उपवास स्पेशल चकली जी की आपण वर्षभरासाठी स्टोअर करून ठेवू शकतो आणि सोप्या पद्धतीनं सहज कोणालाही बनवता येते इतकी सोपी पद्धत आहे. चला तर ह्या ठिकाणी आपण साबुदाणा घेतलेला आहे. साबुदाणा जो आहे तो स्वच्छ आपल्याला सुरुवातीला साफ करून घ्यायचा आहे. साफ करून घेतल्यानंतर धुवून घेणार आहोत. एक पाणी टाकून आपण धुवून घ्यायचं. नंतर दुसऱ्या पाण्याने सुद्धा आपल्याला धुवून घ्यायचं कारण की वरची धूळ वगैरे आहे ते निघून जाईल. अर्धा इंच इतकं पाणी आता आपल्याला वरती ठेवून साबुदाणा जो आहे तो आपल्याला भिजत ठेवायचा आहे. भिजण्यासाठी 8 तास आपल्याला द्यायचा वेळ किंवा रात्रभरासाठी ठेवलं तरी सुद्धा चालते. आता ह्या ठिकाणी बटाटे घेतलेले ते आपल्याला कुकरला उकळून घ्यायचे. आता दुसऱ्या कुकरमध्ये आपण बगर घेतलेली आहे. बगर जी आहे ते आपण पाव वाटी इतकी बगर घेतलेली आहे. जसं की आपण उपवासाला बगर शिजवून घेतो त्या पद्धतीनेच आपल्याला ही बगर शिजवून घ्यायचे. पाणी टाकून अर्धा इंच इतकं पाणी वरती ठेवून आपण ही बगर 3 शिट्ट्या करून घेणार आहोत. तुम्हाला पुढे सांगण्याचे किती प्रमाण घ्यायचे ते. आता ह्या ठिकाणी आपण शेंदुलून घेतलं आहे ते थोडंसं आपण ह्यात टाकलेलं आहे. पाव चमचा इतकंच आपण टाकलेलं आहे कारण पुढं सुद्धा आपल्याला आणखीन टाकायचं आहे. आता ह्या ठिकाणी बटाटे जे आहेत ते कुकरला आपण उकळून घेतले त्यावरची साल सुद्धा काढून घेतलेली आहे आणि आपल्याला ते आता छोट्या खिस्तीनं मॅश करून घ्यायचे किंवा मॅशरनं मॅश केलं तरी सुद्धा चालते. फक्त गुठळ्या राहणार नाही त्याची आपल्याला काळजी घ्यायची आहे. आता ह्या ठिकाणी पूर्ण बटाटा आपल्याला ह्या पद्धतीने खिसून घेणार आहोत. बटाटा किसून झाला आहे. ह्या ठिकाणी मिक्सरच्या भांड्यामध्ये 4 ते 5 इतक्या मिरच्या टाकलेल्या आहेत. आपल्याला ते मिक्सरला वाटून घ्यायचे. आता मिक्सरला आपण ते वाटून करून घेतलेलं आहे आणि बटाट्यामध्ये मिक्स करून घेणार आहोत. त्या अगोदर आपल्याला साबुदाणा जो भिजवला आहे तो टाकून द्यायचा आहे. अगदी छान आपला साबुदाणा जो भिजून झालेला आहे. आता साबुदाणा आणि बटाटा टाकून घेतला आणि बगरची जी आपण भात बनवून घेतलेला आहे तो आपल्याला टाकायचा आहे. आता अगदी छान घट्टसर आणि मऊसर छान शिजलेला भात आहे. बघितला तुम्ही नक्की ट्राय करून पहा. आणि भातामुळे काय होतं चकली जी आहे ती अगदी चौपट फुलते. बगरीमुळे चकल्या ज्या आहेत त्या अगदी पांढऱ्या शुभ्र बनून तयार होतात. आता ह्या ठिकाणी आणखीन आपल्याला थोडंसं शेंदूर टाकून घ्यायचं आहे. उपवासासाठी बनवत असाल तर शेंदूर टाका किंवा नेहमीसाठी खाण्यासाठी बनवत असाल तर मीठ टाकलं तरी सुद्धा चालते. थोडंसं गुठळे आहेत मी फोडून टाकत आहे. आता ह्या ठिकाणी 1 चमचा इतके जिरे टाकलेले आहेत. आता सर्व जिन्नस जे आहे ते आपले टाकून झालेत. आता हाताने आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे. एकदम व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे की जे कुठे गाठी वगैरे राहणार नाहीत. सर्व जिन्नस जे आहेत ते व्यवस्थित मिक्स झालेले आहेत. मिक्स झाल्यानंतर आपल्याला लगेचच काय करायचं आहे अशा पद्धतीने आपल्याला रोल बनवून ठेवायचं आहे. जे की चकली जेव्हा बनवतो तेव्हा आपला हातही भरणार नाही किंवा शेवगाही भरणार नाही आणि तुटणार सुद्धा नाही चकली. अशा पद्धतीने बनवलं आपण थोडं पीठ टाकतो त्यामध्ये काय होतं एअर धरलं जातं त्यामुळे चकली तुटू शकते. त्यामुळे अशा पद्धतीने रोल बनवून ठेवा. आता एकदम आपण सर्व रोल बनवून ठेवलेले आहेत. पाहू शकता ह्या ठिकाणी तयारी करून घेतलेली आहे. एक मोठी पॉलिथिन आपण ह्या ठिकाणी टाकून घेतलेली आहे आणि आपल्या शेवग्यामध्ये आता तयार करून घेतलेलं बॅटर पूर्ण आता आपण अशा पद्धतीने टाकून घेतलेलं आहे. टाकण्यासाठी सुद्धा सोपं करण्यासाठी सोपं कुणाची मदत तर लागणार नाही. अगदी सोपी पद्धत आहे. फर्स्ट टाइम जरी कोणी बनवलं तरी सुद्धा ह्या चकल्या बिलकुल बिघडणार आणि घरात बनवू शकतो आपण. या इतक्या सोप्या चकल्या आहेत. ह्या ठिकाणी पाहू शकता मी हॉलमध्येच बनवत आहे. थोडीशी हवा येते. आता ह्या ठिकाणी 1 तासाकरता ठेवून आपण नंतर जरी उन्हाला उचलून ठेवलं तरी सुद्धा चालते कारण लगेचच ऊन येत नाही. नंतर ऊन येत असल्यामुळे मी नंतर उन्हात ठेवणार आहे. आता ह्या ठिकाणी पाहू शकता एकही चकली आपली तुटत नाही. परफेक्ट चकली बनवून तयार होते. तुम्ही नक्की ट्राय करून पहा. याचं प्रमाण असं घ्यायचं आहे की आपल्याला अर्धा किलो साबुदाणा घ्यायचा आणि 1 किलो बटाटा आणि पाव किलो आपण ह्या ठिकाणी बगर घ्यायची आहे. परफेक्ट प्रमाण आहे. नक्की ट्राय करून पहा. आता अशा पद्धतीने मी सर्व चकल्या ज्या आहेत त्या बनवून घेणार आहे. तर अशा पद्धतीने आपल्या सर्व चकल्या ज्या आहेत त्या बनवून झालेल्या आहेत. तुम्हाला सुद्धा पाहताच लक्षात येत असतील. अगदी छान परफेक्ट अशा चकल्या बनवून तयार झाल्या. 1 दिवसाकरता कडकडीत उन्हाला वाळून सुद्धा घेतलेल्या आहेत आणि चांगल्या आपल्या ज्या चकल्या आहेत त्या छान वाळून झालेल्या आहेत. आता चकल्या तर छान कडकडीत वाळलेल्या आहेत. आपल्याला तळून सुद्धा पाहायचं की चकली किती पांढरी शुभ्र आणि किती फुलू शकते ते.
कढई ठेवली आहे. कडकडीत तेल गरम करून घेतलेले आहे. त्यामध्ये आपण चकल्या सुद्धा टाकून घेतल्यात. पाहू शकता अगदी पांढरी शुभ्र मोत्यासारखा साबुदाणा सुद्धा फुललेला आहे आणि रंग सुद्धा सुरेख आलेला आहे. अगदी खुसखुशीत ह्या चकल्या बनवून तयार झाल्या आहेत. उपवासासाठी तुम्ही वर्षभरासाठी स्टोअर करून ठेवू शकतो. नक्की ट्राय करून पहा. किंवा माझ्या चॅनलवरती नवीन असेल प्लीज चॅनल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. असे नवीन नवीन व्हिडिओ मी जेव्हा बनवेल सर्वप्रथम तुम्हाला पाहायला भेटतील. सोबत शेंगदाणे जर घेतले तर अगदी छान उपवासच सुटेल आणि नंतर दुसरं काहीच आपल्याला बनवायची सुद्धा गरज पडत नाही. इतके छान कुरकुरीत ह्या चकल्या बनवून तयार झालेल्या आहेत. थोडाही व्हिडिओ आवडला प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपी सोबत.